Hello student, we are going to start this new topics, that is wildlife sanctuary. Basically there are 10 top wildlife sanctuaries in India. That is Corbett National Park in Uttarakhand, Periyar Wildlife Sanctuary in Kerala, Sundarban National Park in West Bengal, Kaziranga National Park in Assam, Ranthambore National Park in Rajasthan, Kanha National Park in Madhya Pradesh, and Bandipur National Park in Karnataka. So this is the 10 top national natural vegetation and the wildlife sanctuary. So basically the wildlife sanctuaries in India, there are about 566 existing wildlife sanctuaries, and it is covering an area about 1,22,000 kilometers square, which is 3.72% of the geographical area of the country. And this national wildlife database is based on their database is December 2020. The famous sanctuary in India is the Parambikulam Wildlife Sanctuary, having proposed of World Heritage Site by UNESCO, and this is one of the most famous wildlife sanctuary in India, where wildlife enthusiasts can enjoy the rich flora and fauna all around, and some of the world's tallest and oldest oak trees. So this wildlife sanctuary is we can observe from their map, and it has a about 500 area which are referred to as a animal sanctuaries, that is wildlife sanctuaries. म्हणजे वाईल्डलाईफ सँक्चुरीज आपण कशाला म्हणतो की जे जंगलामध्ये असणारे जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, पक्षी आहेत, काही कीटक आहेत, त्याला आपण एक सँक्चुरी म्हणतो. आणि ह्या सँक्चुरीचा उपयोग याच्यासाठी आहे की त्या ॲनिमल्सला आपण फक्त त्याच ठिकाणी पाहू शकतो. जसं नॅशनल पार्क आहे, झू पार्क आहे, त्या ॲनिमल्सला आपण त्या स्पेसिफिक एरियामध्ये पाहतो की जे रेअर दुर्मिळ होत आहे, जे संपुष्टात येत आहे ॲनिमल्स, त्याच ॲनिमलला आपण या ठिकाणी पाहत असतो आणि तिथे त्या ॲनिमलला आपण काय करतो, प्रोटेक्ट करतो. तर तुम्ही जर बघितलं तर हा नकाशा आहे भारताच्या नकाशामध्ये जो वेस्टर्न घाट्स आहे, अगदी तुम्ही जर बघितलं तर राजस्थान पासून सुरुवात केलं, मध्य प्रदेश, इकडं गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, हा वेस्टर्न घाट आहे. पण या वेस्टर्न घाटला आपण जर बघितलं तर एक प्रकारचं फ्लॅगशिप फाउनल स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणतो, किंवा या ठिकाणी रिच डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असते. तेच जर तुम्ही नॅशनल पार्क जर बघितलं तर नॅशनल पार्क्समध्ये आपण जर बघितलं तर फार इंटरेस्टिंग स्टडी आहे नॅशनल पार्क्समध्ये. तुम्ही त्याची जर स्टडी करायला गेले तर नॅशनल पार्क्समध्ये एक स्पेसिफिक एरिया आहे. त्या स्पेसिफिक एरियामध्ये आपण काही स्पेसीज काय करतो तर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रोटेक्ट करणाऱ्या स्पेसीज आपण रेअरली तिथे बघत असतो. त्या स्पेसीज आपल्याला इतर ठिकाणी कुठेही पाहता येत नाही. का तर त्या स्पेसीज हा हॅबिटॅट्समुळे, फूड फिडिंगमुळे किंवा आणखी काही त्याच्या कारणामुळे ते स्पेसीज काय होत आहे, एक्सटेंड होत आहे, म्हणजे ते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आपण झुलॉजिकल गार्डन असेल, नॅशनल पार्क आहे. तुम्ही जर नॅशनल पार्क जर बघितलं तर देर आर अबाउट 90 नॅशनल पार्क इन इंडिया, and they are the fully protected areas where there is an ban on the forestry and grazing activities, and their boundaries are well marked and circumscribed. The private ownership rights are not allowed in the national parks. म्हणजे नॅशनल पार्क असेल तर नॅशनल पार्कच्या सभोवताली आपल्याला कोणत्याही प्रकारचं ग्रेझिंग करता येत नाही, कोणत्याही प्रकारचं तिथं तुम्हाला फार्मिंग करता येत नाही, कारण कुठल्याही प्रकारचं प्रायव्हेट ओनरशिपसुद्धा तिथं
अलाउड नाही. तुम्ही जर बघितलं तर नॅशनल पार्क जर बघितलं तर भारतामध्ये 9 नॅशनल पार्क आहे. जसं आपण बघितलं सुंदरबन, नंदादेवी, सायलेंट व्हॅली, रणथंबोर, काझीरंगा, गीर, सारिस्का, कान्हा आणि कॉर्बेट. तर हे फेमस नॅशनल पार्क आपल्या इथे पाहायला मिळत असते. हा नकाशा आहे नॅशनल पार्क या ठिकाणी आहे भारतामध्ये, म्हणजे छोटे मोठे मेजर 9 आहेत, पण छोटे मोठे असे बरेचसे नॅशनल पार्क आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर बर्ड सँच्युरी आहे. बर्ड सँच्युरी जर आपण बघितली तर बर्ड सँच्युरीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये मधुमलाई आहे, हजारीबाग आहे, माउंट आबू आहे, घाना बर्ड सँच्युरी, अन्नामलाई, जलदापारा वाईल्ड लाईफ सँच्युरी, हे असे 6 सँच्युरी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. These tweeting and chirping are a bird watcher's favorite sounds, and in Indian bird sanctuary, the sounds reverberate copiously owing to its varied topography, climate, and long coastline. The India provides a home to several species of birds. The nation attracts scores of migratory birds as well. Out of the 8,650 species of birds known in the world, the India boasts of being a home to as many as 1,200 species. The popular bird species in India and the bird sanctuaries include the racquet-tailed, drogas, sunbirds, kingfishers, ट्रीपाईज, अशा प्रकारचे वेगवेगळे बर्ड्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आणि हे मॅप आहे बर्ड सँच्युरी कुठे कुठे आहे ते आपल्याला नकाशामध्ये दिलेलं आहे. तुम्ही गुगलवर जर गेले तर गुगलवर गेल्यावर तुम्हाला हे तिथे पाहायला मिळत असते. त्याच्यानंतर बायोस्फिअर रिझर्व आहे. बायोस्फिअर रिझर्व जर बघितलं तर एकूण 5 बायोस्फिअर रिझर्व आहे. देर आर अबाउट 15 बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया. ओनली 5 इज फेमस which are listed biosphere reserve. It is a large protected region, covers thousands of square kilometers of area. The large reserve are deliberately maintained to enable the target species to exist in large numbers. It acts as a living laboratory to test management of land, water, and biodiversity. It has 3 zones such as the core zone, buffer zones, and transitional zone. The core zone is the innermost undisturbed and fully protected area. The buffer zone is sandwiched between inner core and outer transitional zone. And in buffer zone, educational and research activities are allowed. The transitional zone is the outermost part of the biosphere reserve, where human activities like agriculture, fishery, forest, and recreation are allowed. आणि हे बायोस्फिअर रिझर्व कुठे कुठे आहे हे इथं दिलेले आहे लिस्ट इंडियामध्ये. अशा प्रकारचे हे बायोस्फिअर रिझर्व्स आहे आणि त्याचे टाईप्स आहेत.